पेक्षा भारी आपली दम बिर्याणी न्यारी. बघा कसं काय बनते ही रेसिपी. हाय फ्रेंड्स, सो तर आपण इथे घेतलेलं आहे चिकन आणि ते चिकन आपण बघा किती फ्रेश आहे. तर आपल्याला ना इथं तेल टाकून घ्यायचं पातेल्यामध्ये आणि आता थोडी मिरची अद्रक आहे ती पेस्ट थोडीशी हळद टाकायची आहे आणि आता आपल्याला ना ते हळद घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याचं चिकन त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि चिकन टाकल्यावर ना आपल्याला त्याला चांगलं कमी परतून घ्यायचं आहे. आता थोडासा त्याला कलर येऊन द्यायचा आहे मिरचीला. ती परतली की मग छान होऊन जाईल. तो आपण इथं छान प्रकारे तो चिकन धुवून घेतलेला आहे. तर बघा तुम्ही सांगितलं कसा कलर आलेला आहे. तर आता आपण याच्यात हे चिकन टाकून देऊया. तर आपण हे चिकन आता टाकून दिलेलं आहे आणि छान प्रकारे आपल्याला असं हलवून घ्या. बघा किती छान छान लागते. टाकायचं आहे चवीनुसार तुम्ही माझी चवीनुसार आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला मसाला पाणी शकतो आणि ते पाणी शिजून लागतं. तर आपण आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं, त्याला मिक्स लागलं पाहिजे. तर आपण घेतलेला कांदा आणि टोमॅटो ते एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तो आता आपण पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे आणि इकडे बघा की आता मस्त आता ते शिजल्यासारखे असते. बघा आपण ते झाकण शिजवायचं. हे बघा आता ते पूर्णपणे शिजून झालेलं आहे. तरी ते आपल्याला कढई घ्यायची आहे. सो आता आपण इथे बघा तांदूळ वगैरे आहे आणि आपल्याला पण याचा भात शिजवून घ्यायचा आहे, कारण दम बिर्याणीसाठी असेच तांदूळ आपल्याला हवे असतात. आता हे पूर्णपणे नाही पण म्हणता येणार, पण थोडंच म्हणजे शिजून झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि आता इकडे आपण जे भातासाठी पाणी ठेवलेलं आहे ते तांदूळ त्याच्यात टाकून याचा भात आपल्याला पहिले शिजून घ्यायचा आहे आणि मग तो इकडं परतून झाल्यावर याच्यात टाकायचा आहे. सो तुम्ही पुढे रेसिपी कंटिन्यू करा. इथल्या त्या भाताला आपल्या म्हणजे पाण्याला उकळी आलेली आहे, आपल्याला त्याच्यामध्ये राईस टाकायचा आहे. सो आम्ही राईस आहे ना दूध नाही टाकत, कारण दूध त्याने नाही तो असा चिकट होतो. तर असाच आता आपण पाण्यात टाकणार आहोत. तो आता आपण पाण्यामध्ये ना पाणी टाकून दिलेलं आहे. टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. सो त्याच्यावर आता झाकण ठेवून दिलेलं आहे. सो आपण इथे ताटात चिकन काढून घेतलेलं आहे आणि कांदा आहे ना आणि थोडासा असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ना त्याच्यात परतून घ्यायचा आहे. त्यामुळे इथे ना हा कांदा असा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये ना टोमॅटो टाकला आहे आणि तो सुद्धा याच्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. इथं आपण याच्यामध्ये प्रवीण, हळद, लाल मिर्च पावडर आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि याचं छान असं याला आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण याच्यामध्ये पहिले मीठ टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता तसं आमच्या चवीनुसार टाकलं आहे, तुम्ही बघा तुमच्या चवीनुसार मीठ तुम्ही त्याच्यात ॲड करा. आता आपण इथे अर्धा चम्मच दही घेतलेलं आहे. लिंबू पिळायचा आहे याच्यामध्ये. आपण यामध्ये भात ॲड केलेला आहे, आपला राईस ॲड केलेला आहे आणि आता आपल्या याच्यावरून टाकायची आहे कोथिंबीर. हे बघा आता आपला हा दम बिर्याणी रेडी आहे. आता आपल्या याच्यावर थोडंसं झाकून ठेवायचं आहे. सो आता मी याच्यावर झाकण ठेवलेले आणि शेगडी बंद केलेली आहे. आता याच्यावर थोडं दम याच्यावर ठेवायचं आहे.
सो आता 20 ते 25 मिनिटं आपल्याला ही अशी दमाच्यावर ठेवायची आहे. तर गाईज कशी वाटली तुम्हाला ही माझी दम बिर्याणी रेसिपी, आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी माझ्या अशा आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मी तशा रेसिपी तुम्हाला बनवून टाकेल आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. थँक्स. पण तुम्ही माझी व्हिडिओला व्ह्यू म्हणजे किती म्हणजे बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचा खूप 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 धन्यवाद. असंच मला कनेक्ट राहा माझ्या चॅनलला आणि पुन्हा भेटूया अशा एका रेसिपीच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा.